5 ओव्हरची मॅच असणार आहे. चला बॉलची मागणी होती, लवकरात लवकर त्याची पूर्तता करा. सलामीची जोडी मैदानामध्ये. एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे द्यायचे आहेत. मोठी जुई या संघाचा खेळाडू इथे आलेला आहे. तुर्बे संघ आपणही द्या. सो 5 ओव्हरची मॅच असणार आहे, लक्षात घ्या. सामना हा 5 षटकांचा खेळवला जाईल. इंतहा चार गोलंदाज वापरायचे आहेत. आयकॉन खेळाडू 2 ओव्हर टाकू शकतो. परत एक वेळा माहिती देतो भूषण आणि कॅप्टन. विरोधी टीम 5 ओव्हरची मॅच आहे. 4 बॉलर वापरायचे आहेत. 2 ओव्हर आयकॉन खेळाडू टाकू शकतो. दोन्ही टीम मध्ये एक एक आयकॉन खेळाडू आहेच. एका इकडे मयूर आहे, एका इकडे गंगा आहे. चला मॅचला सुरुवात करा. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये हेच रूल आहेत. 4 गोलंदाज, आयकॉन खेळाडू 2 ओव्हर टाकू शकतो. मॅचला सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये तयार. 5 ओव्हरचा सामना आहे. क्रीडा व सांस्कृतिक सभापती चषक. मयूर वाघमारे पहिले षटक टाकताना दिसेल. देवद एक्सप्रेस भरपूर चर्चेतलं नाव आहे. याही हंगामात क्रिकेटमध्ये पहिला बॉल कमी गतीने टाकलेला बॉल होता. कटरचा वापर केला. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये आणि पहिला डॉट बॉल मयूर वाघमारेच्या माध्यमातून. सलामीची जोडी मैदानामध्ये. अमित नाईक आणि भूषण पाटील. स्ट्रायकर एंडला अमित नाईक. एकटघर नाव आणि त्या गावाचं नाव या खेळाडूने वरच्या लेवलला नेलंय. ऑन ड्राईव्ह, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण एकदा इथे मिळताना दिसेल. ISPLच्या हंगामामध्ये खूप चांगली कामगिरी अमित नाईकने केली आणि विशेष म्हणजे माझी मुंबईमध्ये खेळत असताना बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी देखील त्याची पाठ थोपाटली. असा एक चांगला बॅटर आहे. तो खेळत असताना स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकातली खेळी मागच्या हंगामातली त्याची आठवते. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये देखील अमित नाईक तुफान फॉर्म मध्ये. परंतु भूषण पाटील देखील नवी मुंबईचा कोहिनूर आहे आणि सध्याच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याची बॅट तळपते. इनफॉर्म बॅटर आहे भूषण पाटील, कोहिनूर नवी मुंबईचा. आणि ते रनअप मध्ये वेधते. गुरुनाथ पाटील यांचा इशारा डेड बॉल. क्रीडा व सांस्कृतिक सभापती चषकाचं आयोजन
नेरुळगावची एवन जोडी समाजसेवक अक्षयदादा पाटील आणि गिरीश काना मात्रे यांच्या माध्यमातून, जे सभापती आहेत क्रीडा व सांस्कृतिक नवी मुंबई महानगरपालिकेचे. भूषणसाठी हा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. मिडॉनचा फिल्डर धावतोय, एका हाताने बॉल अडवला आणि तोपर्यंत एक सिंगल. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी टीव्हीएस स्पोर्ट्स ही बाईक ठेवण्यात आली आणि मला असं वाटतं या हंगामात नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अशी बाईक ठेवण्यात आली आहे. रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बाईक भरपूर कमी ठेवल्या जातात आणि त्यातल्या त्यात नवी मुंबई क्रिकेटमध्ये टेनिस बॉलमध्ये देखील कमीच असतात. लॉफ्टेड ड्राईव्ह आहे, बॉल हवेत आहे, फिल्डर पाहतोय आणि तिथे मात्र एक चांगला कॅच पकडला जाईल. फलंदाज अमित नाईकचा खेळ संपलाय. पहिली चांगला खेळ सध्या तुम्ही पाहताय क्रीडा व सांस्कृतिक सभापती चषकामध्ये. पहिला सामना जिंकल्यानंतर हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत आणि विशेष म्हणजे या मॅच मध्ये 5-5 षटकांचे सामने आहेत. याच्या अगोदर जुई संघाने चांगला खेळ दाखवला आणि त्याच्यानंतर आपण पाहिले गंगाधर इंगोले चांगला खेळला तुर्बे टीम साठी आणि आता नमित पाटील आला बॅटिंग साठी मयूर वाघमारेच्या विरुद्ध. आराध्य 11 कुमार तुर्बे आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना संघ रवींद्र आणि कृष्ण स्मृती मोठी जुई. पुढचा बॉल लेग समोरचा बॉल होता, सोडून दिलाय नमितने. बॉल विकेट किपरच्या हातात. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. रिमझिम बरसणारा पाऊस पाहिजे क्रिकेटच्या स्पर्धेला, तेव्हा खऱ्या अर्थाने मजा येईल. कारण सिमेंटचा ट्रॅक आहे, खेळपट्टी आहे आणि या खेळपट्टीवर ज्यावेळेला बॉल स्कीड होतील त्यावेळेला बॅटवर येतील, अन्यथा स्पिनरचा बोलबाला राहील. कारण पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं नमितने खूप चांगली बॉलिंग केली होती, तोच बॅटिंग करतोय आता. आई बॉल परत टाकावा लागेल. पंचांचा इशारा अनदर वाईट. लगातार दुसरा वाईट बॉल मयूर वाघमारेच्या माध्यमातून. धावा कराव्या लागतील दुर्बे टीमला, का पहिल्या मॅच मध्ये धावा चेस करत असताना हा संघ जिंकलाय. या मॅच मध्ये बॅटिंग आली वाट्याला, त्याच्यामुळे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये कमीत कमी 70च्या आसपासचं टार्गेट तुम्हाला सेट करावं लागणार आहे. पहिलं षटक मयूर वाघमारेचं, देवतगावला बिलॉंग करतो, पनवेलच्या जवळ. कमी गतीने टाकलेला बॉल कटर होता, परंतु याही वेळेला दिशा खराब आहे. पंचांचा इशारा आणखीन एक वाईड. सलग तिसरा वाईट बॉल आतापर्यंत टाकण्यात यश आलंय. आजच्या दिवसातला 11वा वाईट बॉल आहे मयूर वाघमारेचाच. 11 वाईट बॉल आतापर्यंत त्याने टाकलेत. दुसऱ्याच मॅच मध्ये तो आहे. वाईट बॉल ची संख्या वाढतीये. मयूर वाघमारे परत एक वेळा तयार. राऊंड विकेट. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, हुक शॉट मारलाय, परंतु नियंत्रण नव्हतं. बॅटर कडून एक धाव इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 धावा. व्हाईट बॉल टाकलेत, परंतु धावा जास्त खर्च केलेल्या नाहीयेत मयूरने. हीच खासियत आहे मयूर वाघमारेची. उच्च शिक्षित आहे, पेशाने इंजिनियर आहे आणि त्यातल्या त्यात खरं त्याने पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट सातत्याने खेळत आलाय. आपल्याच बाजूला असलेल्या रामलीला मैदान सारसोळे येथून डिंगडॉंग पुणे सारख्या टीम मध्ये पहिल्यांदा खेळण्यासाठी तो आला आणि तिथून हे जग गाजवलंय क्रिकेटचं त्याने. वेगवान बॉल ड्राईव्ह केलाय, हेलिकॉप्टर ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळते. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला, बॅकलिफ्टला खाली ठेवलं. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 7. एक फलंदाज बाद. टीम आराध्य कुमार 11 तुर्बे 7 रन, एक फलंदाज बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरची ही मॅच आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर आता हळूहळू भारतभर या क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत. याही स्पर्धेमध्ये एक गाव एक संघ तर आहेच आणि त्याला 2 ऑल इंडिया आयकॉन खेळाडूंचा तडका देण्यात आलाय.
याही स्पर्धेमध्ये अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. दिनू कांबळे सारखा खेळाडू या टीम मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. मयूर वाघमारे ॲज अ बॉलर या टीम मध्ये खेळतोय. विरोधी टीम मध्ये भूषणच्या टीम मध्ये अमित नाईक खेळताना दिसतोय. गंगाधर इंगोली आहे. आणि त्याच्यामुळे आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये अनेक महाराष्ट्रातले दिग्गज ऑल इंडिया आयकॉन खेळाडू तुम्हाला या नेरूळच्या मैदानावर या क्रीडा व सांस्कृतिक सभापती चषकामध्ये खेळताना पाहायला मिळतील. कट्टा बॉईज, गिरीश म्हात्रे मित्रमंडळ, एवन जोडी, अक्षय पाटील आणि त्याचबरोबर गिरीश काणा म्हात्रे यांचं हे आयोजन तुम्ही अनुभवताय. पहिला दिवस आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सकाळी पार पाडला गेला. आता या स्पर्धेतला हा तिसरा सामना रंगतोय. 15 सामने आहेत. पहिलाच बॉल खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. नवीन ओव्हरची सुरुवात केली आहे. दीप पाटीलने टीमचा कॅप्टन आहे. दीप पाटील मोठी जुई. अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये येणार आहेत. ओ कमी गतीने टाकलाय बॉल हवेत आहे आणि इथे मात्र फिल्डर सेट केला होता. टर्न झाला, बाउन्स मिळाला आणि खाली ठेवता आलेला नाहीये. नमितला फलंदाज बाद होतोय. विकेट दुसरी गमावली आहे कुमार 11 तुर्बेने. सो विकेट इथे गमावली आहे. नमित पाटील देखील आउट होत आणि त्याच्यामुळे आता दबाव येईल आराध्य कुमार 11 तुर्बे या संघावर आणि त्याचमुळे गंगाधर इंगोले मागच्या मॅचचा हिरो आयकॉन खेळाडू श्रीकृष्ण दिवा या टीमसाठी नेहमीच क्रिकेट खेळताना आपण त्याला पाहतो. तो आता खेळण्यासाठी तयार आहे. पण तो मोठी विकेट नमित पाटीलचा खेळ इथे संपलाय. मोठा धक्का बसलाय आराध्य कुमार 11 तुर्बे या संघाला. आज पहिला दिवस आहे क्रिकेटच्या स्पर्धेचा आणि पहिल्याच दिवसामध्ये आपण पाहतोय अनेक प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेत. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत गिरीश काणा म्हात्रे आणि त्याचबरोबर अक्षय पाटील यांच्या वतीने. परत बॉल फिरवलाय आणि मी मगाशीच म्हटलंय सिमेंटचा हा ट्रॅक आहे, सिमेंटची खेळपट्टी आहे, त्याच्यामुळे इथे बॉल चांगला फिरेल. कारण पाऊस पडलेला नाहीये. रबर बॉल आहे तो देखील फिरतो. जेव्हा या मैदानावर पाऊस पडेल, जेव्हा खेळपट्टीवर पाणी साचेल तेव्हा मात्र बॉल स्किड होईल आणि मग बॅटवर येईल. आणि खरं पावसाळी क्रिकेट आहे. पुढचा बॉल ओव्हरपिच बॉल होता. हवेत मारलाय. फिल्डर आहे लॉंग ऑनला. क्लिअर करून जाईल का नाही? नाही तिथे फिल्डर आहे. एक चांगला कॅच पकडलाय. फलंदाज बाद. विकेट आली आहे. आणखीन एक धक्का कुमार आराध्य 11ला. विकेट गमावल्या जात आहेत. खराब बॅटिंग सध्या तरी सुरू आहे आराध्य कुमार 11 तुर्बे संघाची. कारण नमित आउट झाला. आता गंगाधर इंगोले आउट झालाय आणि एकाच ओव्हरमध्ये दीपने 2 मोठे धक्के दिलेत. याच्या अगोदर मयूरने चांगली बॉलिंग केली. व्हाईट बॉल जरी टाकले असतील तरी देखील जास्त धावसंख्या झालेली नाहीये. परंतु भूषणला आणि रवी मात्रेला आता चांगली बॅटिंग करावी लागेल. दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत. भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत. तुर्बे गावासाठी, कुमार 11 साठी. आणि आता परिस्थिती ला समर्प कामगिरी करणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आता कमीत कमी 50च्या आसपास धावा सेट कराव्या लागतील. आल्याला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दीपच्या विरुद्ध डॉट बॉल. रवीच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी आणि या खेळपट्टीवर नक्की स्पिनरला मदत आहे. गोलंदाजीमध्ये नमित चांगला ऑप्शन आहे. गंगाधर तुमच्याकडे, त्याच्यामुळे 50 धावा कमीत कमी करणं गरजेचं आहे. 50 झाल्या मॅच मध्ये फायटिंग.
परत एक वेळा एक डॉट बॉल, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक करण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. दीपच्या माध्यमातून दुसरं षटक सुरू आहे. 8च धावा झालेल्या आहेत. एकच धाव या ओव्हरमध्ये, ती देखील व्हाईट बॉलच्या स्वरूपात. शेवटचा बॉल शिल्लक. परत टाकावं लागेल व्हाईट बॉल लेगस्टमच्या बाहेर. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 9 धावा. लास्ट बॉल या ओव्हरचा. आता पुढच्या 3 ओव्हरमध्ये तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, धावा कराव्या लागतील. 50च्या आसपास जर धावसंख्या झाली तर फायटिंग सामना पाहायला मिळेल. का स्पिनर कुमार इलेवन तुर्बेकडे देखील चांगले आहेत. वेगवान बॉल, एक्सप्रेस बॉल, अपील केली आहे, स्पष्ट नकार सध्या तरी दिलाय. ओव्हरची होईल समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा, 9 धावा लागल्यात फलकावर आराध्य कुमार इलेव्हनच्या खात्यात. 9 लॉस ऑफ 3 विकेट. प्रेशर मध्ये सध्या तरी संघ पाहायला मिळतोय आराध्य कुमार इलेव्हन, परंतु आता कमबॅक करावं लागेल. 2 षटक आयकॉन खेळाडू टाकू शकतो आणि त्याचमुळे मयूर वाघमारे परत एक वेळा गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये व्हाईट बॉल त्याने टाकले, परंतु शांत ठेवलं फलंदाजांना. आता भूषणला या ओव्हरमध्ये टार्गेट करावं लागेल. पुढच्या 3 ओव्हरमध्ये तुम्हाला धावा करणं गरजेचं आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. क्रीडा व सांस्कृतिक सभापती चषक तुम्ही अनुभवताय. पाऊस पडत नाहीये, त्याच्यामुळे खेळपट्टी कोरडी ठणठणीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये फिरकीपटूंना चांगली साथ मिळते आणि म्हणूनच वेगवान गोलंदाज देखील बॉलवर चांगली बोटं फिरवत आहेत. जास्त वेगाने ते टाकत नाहीयेत, कारण त्यांना माहिती आहे बॉल चांगला टर्न होतोय, बाउन्स मिळतोय, बॉल थांबून येतोय, त्यामुळे बॅटवर बॉल येताना दिसत नाहीये. हे बघा, हेच ते कारण आहे. मी याचाच तर उल्लेख करत होतो. बॉल थांबून येतोय आणि भूषणचा हा फटका फसला. बॅट लवकर फिरली, बॉल हवेत होता आणि फिल्डर होता खाली. फलंदाज बाद. वारंगी आता फलंदाजीसाठी. भूषण आउट झाल्यानंतर पूर्णपणे थोडासा बॅकफुटला चाललाय हा संघ आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गोलंदाजाने कमाल केली आहे. खेळपट्टीचा चांगला वापर केलाय. माहिती आहे खेळपट्टीवर पाणी नाहीये, पाऊस पडत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये सिमेंटच्या खेळपट्टीवर तुम्ही बॉल टर्न करू शकता, बाउन्स मिळतो, बॉल थांबून जातो बॅटवर आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाज करताना दिसतोय. समीर वारंगे मात्र सातत्याने सराव करत असतो श्रीरामतनु माता क्रीडांगणावर. ओ, वेगवान बॉल होता. आता लेग स्टंप वर आहे का? पंचांचा इशारा. यस, वाईड. एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल आणि समीरला आता थोडंसं थांबूनही खेळणं गरजेचं आहे. या ओव्हर नंतर अजूनही 2 ओव्हर आहेत, त्याच्यामुळे एक चांगलं टार्गेट तुम्ही सेट करू शकता. कमी गतीने टाकलेला बॉल, हा देखील बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. आता मात्र समीरचा एक चांगला फटका आणि समीरच्या पॅट मधून येतोय षटकार. 6 धावा.
यांना तुम्हाला धावा करायची आहेत, मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. आतापर्यंत खेळ थांबलेला होता, धावा येत नव्हत्या आणि अखेर तो एक षटकार आलाय समीर वारंगेच्या बॅटमधून. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 16 धावा 16. मयूर वाघमारे तयार. डेड बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. पंधरा बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 15 बॉलमध्ये पुढच्या कमीत कमी 30 ते 35 धावा करणं गरजेचं आहे. त्यावेळेला 50च्या आसपास एक फायटिंग स्कोर निर्माण होईल. दिगोडेचा संघ देखील पुढच्या मॅच मध्ये खेळणार आहे. विश्वजित, अभिजित, छोट्या मोठ्या आपल्या दोघांचेही सहर्ष स्वागत. टॉस साठी रेडी राहायचे धारावी टीम आणि दिगोडे टीम. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. शॉर्ट बॉलचा वापर केला, एक षटकार मारलाय, त्याच्यामुळे पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. आणखीन धावा मिळतील. टीमची धावसंख्या 17. दिगोडे टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आलेले आहेत. धारावी टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर यायचे. टॉस साठी मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. मयूर वाघमारे परत एक वेळा तयार. पुढचा बॉल घेऊन राऊंड विकेट. वेगवान बॉल आणि तेवढाच कडा प्रहार. पिकअप शॉट उचललाय, बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा मिळतील. षटकार. षटकार आहे. समीर वारंगे, मी म्हटलं होतं आज चांगली सराव करतो, प्रॅक्टिस करतो. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 23 धावा फलकावर लागलेले आहेत आणि आता प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतात ना ते याच्यासाठी. यावेळेला वेगवान बॉल परंतु बॅटला लागून गेलाय, त्याच्यामुळे एक धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने धावा वाढतायत. धावा झाल्या 24-24. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8ची सरासरी आराध्य कुमार 11 टीमच्या धावसंख्येमध्ये. आता धावा झाल्या 24 धावा. तनुज कोळी आले आता गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 4 मध्ये आणि समोर आहे रवी मात्रे. रवीला जास्तीत जास्त स्ट्राईक समीर वारंगेला द्यावी लागेल, परंतु रवी मात्रे देखील दिग्गज खेळाडू आहे, भरपूर वर्ष क्रिकेट खेळलाय आणि आता त्याचा रोल त्याला माहिती आहे. पुढचे 12 बॉल. फुलर लेनचा बॉल होता, खूप चांगला ड्राईव्ह केलाय डीप मध्ये. मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, चांगली फिल्डिंग. एक धाव मिळते रवीच्या खात्यात. टीमची धावसंख्या आतापर्यंत सिंगलच्या मदतीने 25 रन. हे 11 बॉल खूप महत्वाचे आहेत आराध्य कुमार 11 साठी. या 11 बॉल मध्ये कमीत कमी तुम्हाला 30च्या आसपास धावा जोडाव्या लागतील तर येईल मजा या मॅच मध्ये. आणि ती क्षमता आहे या बॅटरकडे, समीर वारंगेकडे. ओव्हर द विकेट. चांगला फटका समीर वारंगेच्या बॅट मधून. परत एक वेळा ऑन द राईट फटका सजवलाय, हा देखील सीमा पार. येतोय षटकार. सध्या समीरच्या बॅट मधून चांगले फटके येत आहेत, चांगली बॅटिंग तो करताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हाय बॉल सोडून दिलाय लेफ्ट करत असताना आणि ते वाईट बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून आला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 32 धावा झालेल्या आहेत. 50च्या आसपास आता
जाताना दिसेल संघ. समीर वारंगे परत एक वेळा तयार. परत उचललाय बॉल आणि फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. समीर वारंगे, मी मगाशीच म्हटलं होतं की हा जो खेळाडू आहे तो सातत्याने सराव करत असतो. संध्याकाळी 4 वाजल्यापासून अनेक मुलं श्रीराम तनु माता क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळतात सराव करत असताना. तुर्भे गावाचा जर उल्लेख केला तर तिथून त्या मातीतून घडलेले अनेक खेळाडू आहेत. चांगले क्रिकेट सातत्याने खेळत आलाय आणि त्याच्यामुळे आता या धावा होत आहेत. मागच्या ओव्हरमध्ये त्याने मयूर वाघमारेच्या विरुद्ध 2 षटकार मारले. या ओव्हरमध्ये 2 षटकार मारलेले आहेत. त्याच्यामुळे धावा बनल्यात. धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 38 धावा कंप्लीट आराध्य कुमार 11च्या खात्यामध्ये आणि त्याच्यामध्ये योगदान आहे समीर वारंगेचं. 4 षटकार त्याने मारलेत 38 धावांपैकी. वैयक्तिक 25 धावांची खेळी त्याने साकारली आहे. 25 मध्ये 4 षटकार आहेत. चांगली बॅटिंग. परत एक वेळा बोल तयार. ओ हा तर बाउन्सर आहे. हाफ ट्रॅकर पायाजवळच आपटलाय. गोलंदाजाने पंचांचा इशारा वाईट बॉल. 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग दिली जाते. टीमची धावसंख्या 39. टीव्हीएस स्पोर्ट्स ही बाईक या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी ठेवण्यात आली आहे आणि त्याच्यामुळे या स्पर्धेची चर्चा आहे नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये आणि नवी मुंबईच्या राजकारणात देखील, कारण क्रीडा व सांस्कृतिक सभापती चषक आहे. वेगवान बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला मनगटाच्या सायने वळवलाय बॉल. एक धाव तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने आता धावा वाढतात. धावा झाल्या 40 40 धावा कंप्लीट. याच्यानंतर 2 महासत्ता एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत. एक रायगडची महासत्ता दिगोडे संघ विश्वजित अभिजित छोट्या मोठ्या इन ऍक्शन असणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला दारावे संघ सचिन नाईकच्या नेतृत्वात विकी भोईर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. केतन मात्रे आणि चैतन्य पाटील आयकॉन आहेत, परंतु याच दरम्यान रवी मात्रेच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 धावा मिळतील. मध्ये पुढच्या मॅच मध्ये खेळण्यासाठी ते तयार होतील. एक विंदण्याचा आणि एक चिरल्याचा खेळाडू. षटकार आले 3 या ओव्हर मध्ये. परत शॉर्ट बॉल खेचलाय. बॉल हवेत आहे फ्लॅट आणि यावेळेला 4 धावा मिळतील रवी मात्रेच्या पॅट मधून. मध्ये 26 धावा आल्या. त्यांनी एक्झॅक्ट धाव संख्या 50. अर्धशतक कंप्लीट झालेले आहे आराध्य कुमार 11 तुर्भे या संघाचं. चांगली बॅटिंग. पहिल्या 3 ओव्हर मध्ये धावाच नव्हत्या. धावांसाठी संघर्ष होता. पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावाच नव्हत्या, परंतु त्यानंतर समीर वारंगे आला आणि आता रवी मात्रे देखील धावा जोडतोय. मागच्या 2 बॉल मध्ये 10 धावा रवीने जोडल्यात. टीमची धावसंख्या 50. अर्धशतक कंप्लीट. लास्ट ओव्हर विघ्नेश पाटील. हे 6 बॉल महत्वाचे आहेत. 50 या आकड्याची चर्चा होती, त्या धावा झाल्यात. आता एवढ्या याच्यानंतरच्या ज्या धावा आहेत त्या बोनस असतील तुर्बे टीम साठी आणि मॅच विनिंग रन देखील ठरवू शकतात. कारण सध्या तरी पाऊस पडत नाहीये. खेळपट्टी कोरडी ठणठणीत आहे. अशा परिस्थितीमध्ये बॉल चांगला टर्न होतो, बाउन्स मिळतोय. गोलंदाज तयार विघ्नेश. पहिलाच बॉल उडवलाय. बॉल हवेत आहे. कव्हर्सचा फिल्डर येतोय. वाईडिश लॉंग ऑफ आणि कव्हर्सच्या मध्ये फिल्डर आहे. फलंदाज बाद. इथे मात्र समीर वारंगे आउट होतोय. विकेट आली आहे.
पहिल्याच बॉलवर विकेट आल्याने आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. स्वप्नील फलंदाजीसाठी 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये कमीत कमी 10च्या आसपास धावा सेट करणं गरजेचं आहे. त्यावेळेला 60 धावा होतील. 50 वर निम्मा संघ ऑलमोस्ट कारद आहे टीम आराध्य कुमार 11 तुर्बेचा. मध्यंतरी चांगली खेळी साकारली समीर वारंगेने, तो परतलाय आणि आता स्वप्नीलवर पूर्णपणे दारोमदार या मॅचची. अक्षयदादा पाटील, गिरीश काना मात्रे यांच्या माध्यमातून क्रीडा व सांस्कृतिक सभापती चषकाचं आयोजन, कट्टा बॉईज मित्रमंडळ, गिरीश मात्रे मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा. पावसाळी रबर बॉल क्रिकेट. शॉर्ट बॉलचा वापर, हुक शॉट मागे चाललाय. घोषांकी क्षेत्रामध्ये 51 धावा फलकावर लागल्यात. 51 या सिंगलच्या मदतीने आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना. सेकंड फेरीचे सामने 5-5 षटकांचे आहेत. पहिल्या फेरीचे सामने 6 ओव्हरचे आहेत. आयकॉन खेळाडू 2 षटकं टाकू शकतो. एका वेळेला एकच आयकॉन खेळाडू बॅटिंगसाठी जाईल मैदानामध्ये. परत एक वेळा फलंदाज सज्ज होतोय. स्वप्नील आणि समोर गोलंदाजीसाठी तयार. बॉल हवेत आहे. स्वप्नीलचा फटका हवेत आहे. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या दरम्यान फिल्डर सेट आहे. फलंदाज बाद. अंकेशने टिपलाय जेल. आता नवीन फलंदाजीसाठी टीमचा कॅप्टन, परंतु आता सध्या तरी आपण पाहतोय बॉल कमी आहेत, परंतु दावा करावे लागतील. 1-2 मोठे फटके मारणं गरजेचं आहे. सेकंड फेरीचा सामना आहे. सेमीफायनलचं तिकीट मिळेल तुम्हाला या स्पर्धेमध्ये जर जिंकलात या मॅच मध्ये तर. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी एक टीव्हीएस स्पोर्ट्स ही बाईक ठेवण्यात आलेली आहे. भरपूर कमी स्पर्धांमध्ये, मी तर म्हणून पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये कमी ठिकाणी अशा बाईक असतात. नवी मुंबईमध्ये तर पहिल्यांदा असेल या हंगामात. क्रीडा व सांस्कृतिक सभापती चषकाचं आयोजन आणि चांगली बाईक आहे, कारण आता इलेक्ट्रिक बाईकचा जमाना आहे. भरपूर वेळेला त्याच बाईक दिल्या जातात, परंतु अशी पेट्रोल बाईक कमी मिळते. चांगला फटका इथे गॅपमध्ये चाललाय. डीपमध्ये फिल्डर आहे. एकदा इथे मिळताना दिसेल. हेमंतच्या खात्यामध्ये या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 52. तुर्बे संघ आराध्य कुमार 11 52 धावा झाल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 2 बॉलमध्ये रवी मात्रेकडून एक मोठा फटका अपेक्षित असेल. एक मोठा षटकार पाहिजे, त्यावेळेला धावसंख्येला आकार येईल. बॅटची कडा, एकच धाव इथेही मिळते. टीमची धावसंख्या 53. बॉल हवेत आणि इथे टायमिंग पाहावं लागेल. डीप मध्ये फिल्डर आहे. प्रयत्न सुरू आहे आणि 6 धावा मिळतील. शेवटच्या बॉलवर षटकार आल्याने 6 धावांच्या मदतीने आता धावसंख्या 59 आणि 60 धावांचं टार्गेट. परफेक्ट रन. 60 धावा करायचे आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. 12ची सरासरी गाठायची आहे आणि 60 धावसंख्येचा पाठलाग आता होईल. त्याच्या अगोदर केला जाईल टॉस.
सो मिलिंद पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल या मॅचचा. हिराजी भोपी इथे उपस्थित आहेत. मिलिंद दादा या इकडे. दिघोडे टीमने हेड हा कॉल केला आणि यस हेड इट इज. टॉस इथे दिघोडे संघाने जिंकलेला आहे. छोट्या मोठ्यांची जोडी आता मैदानामध्ये खेळणार आणि विशेष म्हणजे टॉस तुम्ही जिंकलाय. काय निर्णय घेणार आहात आणि कसं वाटतंय नवी मुंबईमध्ये आल्यानंतर या स्पर्धेमध्ये खेळत असताना आणि ओव्हरऑल माहोल पाहता? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि नवी मुंबईचं क्रिकेट एकदम भरपूर चांगलं होत चाललं आहे. अजून थोडं व्हायला पाहिजे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि विशेष म्हणजे तुम्हाला धारावी टीमच्या विरुद्ध एका दिग्गज टीमच्या विरुद्ध खेळायचं आहे. काय प्लॅनिंग असणार आहे या मॅच मध्ये? विशेष म्हणजे हा संघ नेहमीच तगडा संघ म्हणून पाहिला जातो नवी मुंबई क्रिकेटचा. नक्कीच धारावी टीम सर्वात मोठी टीम आहे नवी मुंबईची. आम्ही चांगली फाईट करू. चला खूप साऱ्या शुभेच्छा. सचिन नाईक आपल्या नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये तसं पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये बाईकची संख्या कमीच आहे. त्यातल्या त्यात पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अक्षय दादा पाटील यांच्या माध्यमातून आज आपण टीव्हीएस स्पोर्ट्स सारखी बाईक पाहतो. इलेक्ट्रिक बाईक भरपूर दिल्या जातात. आता रायगडमध्ये देखील तुम्ही क्रिकेट खेळण्यासाठी जाता जिथे 40-40 50-50 बाईक असतात. परंतु पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिल्यांदा या हंगामात नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये अशी बाईक दिली जाते. एवढी चांगली स्पर्धा, काय म्हणाल स्पर्धेबद्दल? आयोजन तर खूप छान आहे, कारण की पावसाळी स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त कोणी बाईक ठेवत नाही, पण या स्पर्धेत बाईक ठेवली आहे. तर मी अक्षयदादा आणि गिरीशदादांचे आभार मानतो आणि इथं आम्हाला खेळण्याची संधी दिली, तर त्याचे मी सुद्धा आभार मानतो आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. सेकंड फॉर्मॅटमध्ये सेकंड राऊंडमध्ये 5-5 ओव्हरच्या मॅच आहेत. 6 ओव्हरचा सामना बॅटिंग करायची आहे आणि किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये? असं काय टार्गेट नाही सेट करू शकत, कारण की पावसाळीमध्ये कितीसुद्धा रन होतात आणि त्या चेस पण होतात, तर एक एक्झॅक्ट टार्गेट सेट नाही करू शकत. चला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. रिमझिम बरसणारा पाऊस आणि त्यातल्या त्यात क्रीडा व सांस्कृतिक सभापती चषकाचं आयोजन तुम्ही अनुभवताय. लगेच जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया आवाजाचे सौदागर आणि महागुरु आपल्या समालोचनातले. ऐकूया संतोष म्हात्रे, सँडी सरांना धन्यवाद. थँक्यू सो मच कुणाल. अतिशय दर्जेदार क्रिकेट आपण पाहतो. गतवर्षी हे जर पाहिलं ते एक ऑल इंडिया आयकॉन होता, पण यावर्षी मग थोडंसं बदल करण्यात आलेलं आहे. यावेळेला ऑल इंडिया आयकॉन म्हणून 2 प्लेयर, 6 डावा आणि ज्या एका फटक्याची नितांत आवश्यकता 2 बॉलमध्ये, जसं कुणालनं म्हटलं रबीच्या बॅटमॅन तेच तरार षटकार आणि 7 धावांचं टार्गेट. 12 धावांची ही प्रत्येक ओव्हर मागे सराचे. पहिला बॉल टप्पा पडल्याने थोडंसं टर्न अँड द बाउन्स टर्नी झाला आणि त्याला साजेशी राईज केलं होतं. पहिला ओव्हर टाकण्यासाठी बोलिंग मार्कवर आपण पाहतोय गंगाधर इंगोळे. रन पहा किती छोटं गेले, पूर्णपणे प्राधान्य दिले सटीक लाईन अँड लेंथला. गंगा अगदी उडून मारलाय, खेचून मारलाय, पोहोचवलं सर प्रेक्षकांच्या भेटीला. येतो षटकार, सिक्सर. करण्यासाठी नवी मुंबईमध्ये खास करून रसाईमधून हा डीजे ऑपरेटर. स्वागत आहे राज माली. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर खरपूस समाचार चेंडूला अगदी उडवून दिलं. बॅटिंग करताना आपण पाहतोय अंकेश पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट. एक टप्पा जाईल बॅकवर्ड डिस्क तेच तर ही धाव घेतली त्याने फंबलिंग. या धावा मात्र रोखावं लागतील.
कारण अगोदरच 12 धावांच्या सरासरी आणि हलक्याच्या सरी मात्र कोसळतील आणि तिथे मात्र बेनिफिट निश्चित मिळेल बॉलरला. टर्न होत होता जसं कुणाल म्हणून कोरडी ही खेळपट्टी आपण पाहत होते, पण हलक्याच्या सरी मात्र काहीतरी लाभदायक होतील कारण वेग जवळजवळ 1.5 पट्टीने वाढेल बॉलरचा. खास करून बॉलरला थोडं टफ होईल. हलक्याची बातचीत केली जाते दोन्ही अंपायर आपण पाहतो आजच्या डेटला, दोन्ही व्यावसायिक अंपायर म्हणून. थर्ड अंपायर म्हणून फ्रंट जो नो बॉल आहे ते पहा. 1 शॉट, 1 धाव कमी आहे का ते पाहण्यासाठी मध्ये रिव्ह्यू घेतले ऑनफिल्ड अंपायरने. थँक्यू सो मच गुरु. चला पाहिलं जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून नेमकी बॅट पिचिंग झाले की नाही, आणि याची अपेक्षा होती. अखेरकार त्या पावसाने आम्हाला कृपादृष्टी करताना पाऊस अगदी कोसळू लागलाय. आता खऱ्या अर्थाने मजा येईल पावसी रबर बॉलला. इथे खरी कसोटी असते बॅट्समॅनची, ग्रीप प्रॉपरली मिळत नाही, परंतु गोलंदाज मात्र पेशाने गोलंदाजाचा वेग वाढू शकतो, धारण होऊ शकतो. हे बेनिफिट आउट निश्चित जाऊ शकतं आराध्य कुमार 11 तुर्बेच्या. अशा जर पाऊस परत राहिला तर मुश्किल. खेळ थांबलाय, पाहायला जातंय पिचिंग झाले काय. 2 धावा, दुसरी मात्र जातो ना कोणतरी मध्ये. मिसाळ यांनी पाहिलं, परंतु कुठेतरी त्यांनाही मात्र नीटचं दिसलं नाही, क्लिअर दिसलं नाही, कारण जे वातावरणाने केलेला हा थोडासा कालोख, त्यामुळे नीटचं कॅचअप झाला नाही. tenniscricket.com इनच्या माध्यमातून इन स्क्रीन मध्ये. चल निर्णय जो येईल देतील ते अंपायर मात्र दोन्ही टीमला बंधनकारक असेल याची दक्षता घ्या. क्रीडा व सांस्कृतिक सभापती चषक 2026 हा पावसी रबचा भव्य दिव्य सोहळा. चला स्पीडअप करा कारण अजून 2 सामने बाकी आहेत, 3 मॅच नाही 5-5. आराध्य कुमार तुर्बे फटका उंचवून मारले प्रॉपर. ऑल इंडिया आयकॉन पोचेल काय, पण भूषण गेलाय. ओ माय गॉड, पकडो क्या जीतो मॅच. खरी उत्सुकता ताणली होती तमाम प्रेक्षकांची, कोण घेईल, पण डीप स्क्वेअर लेगला असलं ना स्वप्नील, त्याला संपूर्ण कारण उलट्या दिशेने धावत होता भूषण कोहिनूर. तर ऑल इंडिया आयकॉन म्हणून अमित नाईक गेला होता, परंतु स्वप्नील संधी होती, नाकाम. पकडो क्या जीतो मॅच असं म्हणले जाते, परंतु झेल सुटलाय. खास करून बॅटिंगचा विचार केला आपण अंकेशला पाहतोय, त्याच्यानंतर दिनू कांबळे व्यावसायिक क्रिकेटचा बेताज बादशाह. काय डावखऱ्या त्याने बॅटिंग केली मागच्या मॅच मध्ये. बेतेरी नंदजेमध्ये नाव स्ट्राईक अंकेश. पहिले ओट टाकलं जातं राईट आर्म ऑन द विकेट. वेगाने ज्या वेगाने पाडत त्याच्या वेगाच्या आतमध्ये झेल घेईल काय. खरी कसोटी आहे, कसोटीला खरं न ठरता कॅट ड्रॉप. ओ माय गॉड, 2 संधी उपलब्ध झाल्या होत्या, 2 संधीचं सोनं करता नाही, जाऊ का नको या मनस्थितीत ऑल हारल्यानंतर याच्या उपट्या घाला 4-5 पहिल्या त्याला मॅच गेली भोसड्यात. राजमाडी आणि यासाठी मात्र विविध दिशेने तो डीजे ऑपरेटिंग करणार. कमाल आहे यार, चांगलं व्यावसायिक म्हणून त्याची ख्याती पसरत चाललेलं आहे. बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहू शकतो डीप एक्स्ट्रा कर लावलं गेलं. लॉंग ऑन लॉंग ऑफ पहिलं ओव्हर प्रगतीपथावर. बॅकफुट आता हलक्या त्याने फाईन लेगच्या म्हणजे घोषांकी क्षेत्रामध्ये आता मात्र सिंगल मिळते. पहिली ओव्हरची झाली समाप्ती, पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. आपण पाहतोय 60चं लक्ष असताना 13 धावा, 2 संधी आल्या होत्या, 2 विकेट मिळाल्यास तर एक वेगळी परिस्थिती होती. थोडासा हलकासा संगीत येईल आपल्या भेटील. राज प्लीज.
थोडा आवाज कमी कर असं अक्षय दादा म्हणतायत का? येस. आणि थोड्या वेळाने मात्र प्रशासनाचे कडक नियम आहेत आणि थोडीशी समज देऊन मात्र गेलेले आहेत प्रशासनाचे अगदी पोलीस. त्यामुळे मध्ये विनंती करेन मी खास करून राज माळेला जे आवाज आहे ते निश्चित ठेव, पण थोडासा कमी गतीनं हे डीजे वाजले जाईल. कट्टा पॉईंट मित्रमंडळ गिरीश मात्र मित्रमंडळ घेऊन येतं अतिशय दर्जेदार पावसाळी रबर क्रिकेट क्रीडा व सांस्कृतिक सभापती चषक 2026. इथे पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीत बिन गडी बाद 13 खऱ्या अर्थाने 12 धावांच्या प्रति षटकामध्ये 60 धावांचं 5 ओव्हरमध्ये आव्हान उभं केलं. आराध्य कुमार 11 तुर्बे. गत वर्षी आशू हा नाव होतं, पण या आशूने आपल्या लाडक्या मुलीच्या नावानं आराध्य ही लाडकी लेक आहे. गत वर्षी 5 चॅम्पियन्स राहिलेला आशू यांची आराध्य तिच्या नावाने आराध्य टीम मात्र खेळली जाते. टीम तुर्बे बॅकफुट वर जाताना इथे डाऊन द बॉल नाही सोडणार, कारण वारंवार आपण ऑल इंडिया आयकॉन आहोत असं सांगताना स्वतः मात्र खाली बसला. खाली बसताना मात्र पायांच्या ओंजामध्ये ही मिट्टीप्रमाणे झेल टिपलाय आणि ज्या विकेटची गरज होती टीम आराध्य कुमार तुर्वेला ती अखेरकार विकेट, बिग विकेट. दिनू कांबळे बॅक. आपण चार्टर्ड अकाउंटंट साहिल घायरतला इथे मात्र सन्मानित केलं होतं. नॉट जोग 12% 14% मध्ये आमचा साहिल घरेत हा निरोग गावाचा मान सन्मान म्हणून जातो. सी चार्टर्ड अकाउंटंट आहे त्याचा गतवर्षी एकदम थटाटामध्ये अक्षय दादा आणि गिरीश मात्रेने साहिल सन्मान केलं होतं. ग्रेट यार, आम्ही तारीफ करतो साहिल घरत, कारण नॉट जोक एनी स्टुडंट टू इझिली पास दिस चार्टर्ड अकाउंटंट एक्झाम, वेट टफ एक्झाम ती पास केली आमच्या साहिल घरतने. इथे पहिल्या ओव्हरचा खेळ झाल्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिल्या बॉल वरती अभि नाही तो कभी नाही हा गोलंदाज चांगला आहे. विकेट टेकर आहे, आणखी विकेट मिळेल काय? ओ माय गॉड, झेली सुटला, तेली गेलं, तुपे गेलं, चेंडू होतं वर आचारन चोकार. आमचा विश्वजित, मोठ्या स्वागत आहे विश्वजित. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर, महान अष्टपैलूंच्या खेळीमध्ये एक खेळाडू. 2 जुळे बंधू मात्र खेळताना दिसतील. आता दिगोडेचे प्रिन्स बॅकफुट वर जाताना उडवून देताना व्हॉट ऑफ फ्लाइंग, अनदर विकेट. ओ माय गॉड, देवतगावचा हा मयूर वाघमारे स्वस्तात व्हेरी चिपली बॅक टू बॅक 2 धमाके मॅच मध्ये पलटवार. कम बॅक आराध्य कुमार तुर्बेने मध्ये कम बॅक केलाय. वेल डन बॉलर अर्थातच अभि. धक्के दिले. अजूनही आम्हाला आठवतो गत वर्षी मध्ये श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित दिलीप चषक प्लेअर ऑफ द सिरीज 4 मॅच मध्ये 3 वेळेला 5-5 आणि 1 वेळेला 4, फक्त 19 धावा दिल्या त्या, म्हणून त्याला घोषित केलं होतं प्लेअर ऑफ द सिरीज. याच बॉलाने कमाल केलं होतं. विकेट टका 19 धावा फक्त दिल्या त्या 4 मॅच मध्ये. ही गोष्ट टू द प्लेअर ऑफ द सिरीज ऑन द दिलीप स्मृती चषक. आणि त्याच गोलंदाजाने कमाल केली. आता विकेट मिळत नव्हत्या, धावा मात्र थोपत नव्हत्या, धावा थांबवल्या आणि विकेटही काढल्यात. ग्रेट बॉलिंग बाय अभि फॉर आराध्य कुमार 11 तुर्बे. बॅकवर्ड पॉइंट डीप एक्स्ट्रा काबा पिचिंग डाऊन द लेग साइड. इथे मात्र कुठे मध्ये दिशेच्या भ्रमात पडला, प्रेमात पडला, प्रयोग केला पण तो निर्थक. वाईट प्लेसमेंट, 2 धावा, धावसंख्या पुढे सरकते. रवींद्र आणि कृष्णा स्मृती मोठी जुईची
पोचली आता 19 वर 60चं लक्ष दुसरीवर प्रगती बेहतर बॉलिंग मार्क पर अभी लिंबोले डीप एक्स्ट्रा कर स्टँडिंग वर द ऑल इंडिया अमित नाईक ट्रॅक पर ओ माय गॉड इथे तर रोकायला लागेल 12 धावांच्या सरासरी धाव मात्र 1 मध्ये पुढे जाते दुसरं ओट लागताना 1 2 3 ओ माय गॉड हेमंत आलाय त्याच्यानंतर पहा थोडा थांबवलं जा बिचाराला एकायला सांग वय खूप कमी आहे पण मॅच्युरिटी लवकर आली कमी वयामध्ये 18 वर्षाच्या आधी हा बॉलर आहे अभि कोलवर मध्ये रुद्र इलियन माफीचा असो चंदन वर्मा त्यांच्या बॉलरने मात्र इम्प्रेस केलं त्याच्यापैकी अभि इज वन ऑफ द टॉप अंडर 19 बॉलर समोर आहे खेळण्यासाठी आता आपण पाहतो निनाद भोईर ऑन द स्ट्राइक फटका चांगला ऑन द चान्स फॉर द कॅच सल्ला किती महत्वाचा होता पहा सल्ला देण्यासाठी गेला आणि त्याने काय सांगितलं ते माहित नव्हतं ते ऐकलं योग्य काळी पडलेला संदेश ऐकताना तोच सांगण्यासाठी हेमंत पाटील जेल करताना तिसरी विकेट टेकर बॉलर अभि माय काय क्रिकेट चालले पा पहिल्या ओव्हर मध्ये धावा मगद खोराने मात्र 13 दिल्या होत्या विकेट मात्र मिळाले नव्हते 2 चान्सेस होते संधी होते पण संधी गमावल्या पण अभि मात्र विकेट टेकर सक्सिडिव्ह बॉलर यशस्वी बॉलर दुसरं ओव्हर टाकलं जातं आणि एखाद्या 3 फलंदाज मात्र गेलेत आता नुकताच मिलिंद बॅकपट बघायला जागा पहिल्या हलक्या त्याने हुक केलं लॉंग लेगचे सिंगल मिळते फक्त सिंगल मिळते धावसंख्या आणखी पुढे जाते 21 वर 12 धावांच्या सरासरीने जे उत्तर आहे उत्तर योग्य आहे परंतु विकेट कुठे जाते ही थोडीशी दुखी आहे रवींद्र आणि कृष्णा स्मृती मोठी जुईसाठी बरसणाऱ्या त्या सरीचा पुरेपूर फायदा घेतली ते चान्स आले परंतु थोडासा पुढे जाऊन या जी कॉन्क्रीटची खेळपट्टी तिच्यावर स्किडिंग करणं मुश्किल होतं धोकादायक होतं खास करून बॉलर असो विकेट कॅट दुसरा ओव्हरचा खेळ झाला समाप्त 60चं टार्गेट समोर असताना आता मात्र धावा लागतात 3 गडी बाद 21 धावा 21 for 3 लॉस्ट ऑफ 3 विकेट्स येस राज छत्रपती IPL मध्ये ज्या बॉलची खूप चर्चा होती 141च्या आसपास किलोमीटर पर ज्या बॉलरने बॉल टाकला त्याला सन्मानाने आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावर आमंत्रित करतो विकी पंडितनाथ बर प्लीज या क्रीडा व सांस्कृतिक सभापती चषक 2026 कट्टा बॉयज मित्रमंडळ ग्रीस मात्र मित्रमंडळ आदरणीय अक्षय दादा पाटील आणि गिरीश मात्रेंच्या वतीने तुमच्या सहर्षाचं स्वागत आहे 2 ओव्हरचा खेळ संपलाय 21 धावा 3 गडी बाद पहिल्या ओव्हर मध्ये रिक्त जी होती झोळी रिक्त होती एकही विकेट नव्हतं पण विकेट टेकर 3 धक्के दिले एक गोलंदाज ऍज आयकॉन टाकू शकतो तो 2 ओव्हर टाकण्यासाठी गंगा ट्रॅकवर हाफ ट्रॅकच्या अगोदर थोडंसं बाउन्सिंग झालं ते बाउन्सिंग पाहिले गोलंदाजाने त्याला दंडित करताना दोन्ही बाऊ सांगून त्याला दंड दिला वाईट म्हणून एक्स्ट्रा धाव मिळेल एक्स्ट्रा धावसंख्या मात्र स्कोर जातो 22 वर तिसरे पहिला बॉल खराब बॉलने सुरुवात केली गंगाधर इंगोले श्रीकृष्ण दिवाण मध्ये बिलॉंग करतो पण यावर खेळताना ऍज आयकॉन फटका चांगला मधोमध घेतला ऍक्शन मध्ये ओ माय गॉड वाईट इज लॉंग आर्मच्यावर फरार केल्याच्या उडून दिलाय षटकार आलाय अंदाज मुख्य विजयाचा हाड अडसर असेल अडसर दूर केला तर मॅच मध्ये 70% कमबॅक बाय आराध्य कुमार
अदरवाईज मुश्किल आहे. ते 70% तो आपल्या बाजूला झुंकेल, मोमेंट अँड सिप करेल. सेट झालाय बॉल, फुटबॉल सारखा दिलाय. फिफा फुटबॉल, काय जबरदस्त फुटबॉल चा वर्ल्ड कप. जीव गणा क्रिकेट बदली जसा येतो त्याचा फुटबॉल मध्ये आपला फुटबॉल लपली टप फिफा. चला स्पीडअप करा, कारण अजून 3 सामने आहेत. असा वेळ जर तुम्ही खर्च केला भूषण पर्यंत थोडासा मध्ये अवघड जाईल. आयोजकाकडून मात्र आम्हाला सांगण्यात येतं कर खूप वेळ घेतला जातोय मॅचला, असं करू नका. ही नम्रतेची विनंती आहे अक्षयदादा पाटील आणि गिरीश म्हात्रे यांच्याकडून, कारण जो 3 सामने बाकी आहेत. असा खेळ गेला तर मुश्किल आहे. एक लढत मात्र आम्हाला रविवारच्या दिवशी पेंडिंग, आणि ते थोडंसं मात्र अवघड सळक असेल. चांगलं पावसाळी क्रिकेट गत वर्षी यस रविवारी 6 सामने आहेत. चांगलं मस्त सुरेख असं छान पावसाळी रबर क्रिकेट. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समात 2 बॉल्स टाकले. पहिला वाईडने सुरुवात केली. 17ला 32, 17 बॉल आणि 32 धावा. इथून मॅच इथपर्यंत येऊन ठेवलाय. मोठी जुईसाठी अनादर. गंगा थोडासा निराश करतोय. जे कमावलं होतं अभिने थोडंसं मध्ये आतून जी मगरमच्छ सारखी पकड बाजू केली होती ती सैल होताना या ओव्हरमध्ये. व्हेरी क्लोज पॉइंट आहे. अराउंड द साइड इज द कोइनर ऑफ द बॅकवर्ड शॉट्स फेअर लाईक गोट यार. कलात्मक फटका फेक लावतेस जस्ट लाईक द सनी गावस्कर. जसा बेंड होता त्या बेंड पण फ्लिक केलं होतं. पण गोल दुर्दैव म्हणा 2 धावा पूर्ण केल्या, पण चेंडू ट्रॅव्हल झाला. घोषांकी क्षेत्र आहेत, मिलेट फक्त सिंगल. नजाकत ज्या विकेटची मोठी विकेट मात्र आता अंकेश्वरातला मोक्याच्या क्षणी विजयाचा आडसर होतो. आडसर दूर. आता 70% मात्र कमबॅक मॅच मध्ये. आराध्य कुमार इलेवन तुर्बे. व्हॉट अ लवली कॅच बाय अल्वे. हॅलो, थँक्यू सो मच. त्याचबरोबर विनंती करतोय पुढचे जे 4 ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहेत दिगोडे टीमकडनं आकाश पाटील आणि शुभम पाटील हे खेळाडू ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळणार आहेत. त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान केला जाणार आहे. आणि विश्वजित ठाकूर यांनाही विनंती करते आपणही आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आणि त्याचबरोबर दाराबे टीमकडनं केतन म्हात्रे आणि चैतन्य पाटील यांनाही विनंती करते आपण या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. प्रत्येक ऑल इंडिया आयकॉनचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. आणि त्याचबरोबर विकी भोईर यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. आता 14 मध्ये 29 धावा कंपल्सरी टार्गेट. वेलकम भिकी. ज्या नावाची चर्चा करत होता ISPL मध्ये 141 वर किलोमीटर पर नेट जोग, पण हा टेनिस हा महा कर्तव्य माणूस विक्रमवीर चेंडू टाकणारा विकी मात्र सन्मानित व्यासपीठावर आहे. त्याचं सरसे स्वागत करतोय अक्षयदादा पाटील आणि गिरीश म्हात्रे यांच्या वतीनं. 14 चेंडू आणि 29 धावा इथपर्यंत मॅच. म्हणजे तिसऱ्या ओव्हरचे 2 बॉल बाकी आहेत. नवीन बॅट्समन मात्र इन केलाय मैदानाच्या आज 6व्या क्रमांकावर यश भोपी. आता रोहित भोपी तेवढा तगडा खेळतो. कॉमेंट्रीचे ते मॅचेस होते त्यामध्ये काय षटकारांची आतिषबाजी केली होती आमच्या रोहितने. जेव्हा जर संधी मिळते माईक न घेता बॅट घेतो ना तेव्हा मजा येते रोहितची बॅट बघायला. परंतु आणखी एक यश भोपी आता येतं नवीन बॅट्समन 6व्या क्रमांकासाठी. 14-29 मॅच. बॅकफुट वजानं शॉट ऑन जॅक करण्याचा ओळखलं ना. अगदी मोक्याच्या क्षणी गंगाने मात्र ओळखलं होतं नेमका भेद काय अंकेशचा ते ओळखताना त्याला मजबूर केले. शॉट ऑन जॅक परफेक्टली फ्ली केलं. बट अभी इज देअर. लवली काउट अँड एंड ऑफ द अंकेश इनिंग. पुन्हा एकदा पिचिंग डाऊन द लेग साईड वळल्यात. सांगतायत आम्हाला गुरुनाथ पाटील की इट्स वाईट. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या हलकीशी सरकते. 7 डाऊनचा पिछा करताना आता मोठी जुई 32 वर. येणार चेंडू आहे 13 मध्ये 28. 13 गेंद्या 28 रन की दरकार मॅच जीत केली. एक लॉंग ऑफ मिड विकेट ऑल इंडिया अमित नाईक. डिस्फेअर लाईक फटका चांगला. एलिमिनेशन प्रॉपरली आहे का? एलिमिनेशन प्रॉपर ठेवलं. उडवलं बॅकवर्ड स्कोर. आला षटकार अगदी मोक्याच्या क्षणी. मॅच मध्ये ट्विस्ट. कहाणीमध्ये ट्विस्ट आणले षटकाने. 3 ओव्हरचा खेळ संपला. षटकाराने पुन्हा एकदा जिथे 30% होती तिथे मात्र आता 50-50 मॅच मध्ये रोणाक. थँक्यू. विनंती करतो शुभम पाटील आकाश पाटील आपण या सन्मान केला जाईल कारण की यानंतर लगेचच त्यांची मॅच आहे. आपण या कारण की प्रत्येक ऑल इंडिया आयकॉनचा सन्मान आम्ही या ठिकाणी केलेला आहे. विश्वजित ठाकूर यांनाही विनंती करते आपणही या. शुभम पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. टाकी गाव शुभम पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी
हिराजी भोपी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे. शुभम पाटील यांचा मॅन फ्रॉम चिर्ले यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. बारा बॉल आणि 22 इथपर्यंत मॅच. राकेश कॅप्टन आय थिंक आराध्य. पहिला बॉल टप्पा पडल्याने थोडंसं पिचिंग झालं. अमर वारंगे हे वळल्यात अंपायर म्हणून. खरं कौतुक आहे रोनक तांडेत असेल तिने अंपायर आणि राज माली काय टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून अतिशय दर्जेदार क्लीन क्वालिटीचं क्रिकेट दाखवलं जातं. क्रीडा व सांस्कृतिक सभापती चषक आपण पाहतोय. पहिलाच बॉल 8. आता समीकरण बदलते. बॉल तेवढेच असतील पण धाव 1ने कमी झाले. 21 बुलिंग मार्कर राकेश वळाले. त्याच्यानंतर लॉंग लेगच्या दिशेने बेंड झाला होता. स्वतःला बेंड केलं, स्ट्रेच केलं. फक्त मिळेल सिंगल. इथून 11 चेंडूचा खेळ बाकीने 11 मध्ये 20 पाहिजे. आता जिंकण्यासाठी मोठी जुई. त्यानंतर आकाश पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मिलिंद पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण आकाश पाटील याचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा. विंदनेचा हा खेळाडू आहे. आज ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून तो आज खेळण्यासाठी आला या नेरूळच्या मैदानावर. मिलिंदजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातं. चिवदानी बामणडुंगरी टीम कडनं खेळत असताना सोनाडीच्या मैदानावरती आज आयकॉन म्हणून मेगा फायनल मध्ये प्रवेश केला. बर्नाट फॉर्म मध्ये आकाश पाटील. त्यानंतर मी विनंती करतो अक्षयदादा पाटील यांना विनंती करतो. पहिलं वाईट त्याच्यानंतर सिंगल. आता राहिलं तर 11 मध्ये 20. मॅच मध्ये 2-3 डॉट आले तर कमबॅक करेल थोडं होसी बाजू आहे. 50-50 मॅच पेक्षा मी निश्चित म्हणे 55% मोठी जिकडे. कारण जितेश भोईर आणि यश भोपी हे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 5व्या-6व्या क्रमांकाचे बॅटर. मोठी जीवसाठी खऱ्या अर्थाने तमकाट ठरतील काय. राकेश फटका फसला. डाऊन द बॉल. येईल काय स्वतः झेल काय कॉटन बॉल. ओ माय गॉड व्हॉट अ सुपरबली अटेम्प्ट. काय गोड जबरदस्त झुंज चालली होती. बॉल बरं झुंजत होता अक्षरशः पण ऐन मोक्याचे थोडासा धडपडण्याचा कदाचित ती कॅच जी डिफिकल्ट होती उलट्या दिशेने जाणं कधीही मात्र अवघड असतं. ते अवघड होता थोडासा मात्र थोडासा स्किड झाला. त्याच्यानंतर उठला नाही तर चेंडू पण पोहोचला होता. पण सिंगल घेतली या बॉलवरती जितेशने. धाव संख्या आणखी पुढे जाते पोहोचते 41 वर. 60 धावांचं लक्ष. इथून 19 धावा आहेत. मॅच बनेल. अजूनही मात्र चेंडूमध्ये नियंत्रण ठेवलं, अचूकता ठेवली आणि विकेट घेतल्या तर कम्प्लिटली थोडंसं मोमेंटम आहे. 50-50 ती कदाचित म्हणजे 5% आपल्या बाजूला घेईल आराध्य कुमार. 11 तुर्बे. राकेश बुलिंग मार आणि षटकार. खऱ्या अर्थाने मॅच मध्ये रोनक आणलाय तो यश भोपी ऑन द स्ट्राईक. मोठी ज्यूसाठी 5वा फटका झाला. आला ऑन द कार्पेट. मिडविकच्या ठिकाणी आपण पाहू शकतो आयकॉन अमित नाईक. सिंगल बरोबर 42 बनतात. इथून 48 धावांची 9 चेंडू 18 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत चालले. राकेश समोर आपण पाहतो जितेश. फ्लिक ऑफ द रेस. चान्स फॉर द कॅच. सॉफ्ट डिसमिसल. कॉट कोइनर. बॉल बाय राकेश. आणखी फलंदाज बाद. बॅटर बाद. त्यानंतर मी अक्षयदादा पाटील यांना विनंती करतो जे प्रमुख आयोजक आहेत या स्पर्धेचे. विकी भोईर यांचा या ठिकाणी विशेष सन्मान आपण करून घ्यायचा या स्पर्धेच्या निमित्ताने. विकी भोईर खऱ्या अर्थाने नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आहे आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक मोठं नाव आहे. एखाद्या देशांमध्ये जाऊन देखील या खेळाडूने क्रिकेटची स्पर्धा देखील खेळली आणि त्याचबरोबर ISPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील आपली छाप सोडली. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचं नाव मात्र विकी भोईर यांनी केलेलं आहे. आज ते या मैदानावरती खेळताना आपल्याला दिसणार आहेत. त्यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर धारावी टीमचे आयकॉन खेळाडू केतन म्हात्रे आणि त्याचबरोबर चैतन्य पाटील यांनाही विनंती करतोय आपण या. विश्वजित ठाकूर आपणही आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. विश्वजित ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. 8 मध्ये 18 मॅच कुठे होती. मॅच पूर्णपणे कॅचअप केली ओव्हरमध्ये राकेशने. अक्षयदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सुबोधजी ठाकूर यांनाही विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं. ओ माय गॉड इज अ फॅब्युलसली. पुन्हा आता कानीमध्ये ट्विस्ट. मॅच मध्ये ट्विस्ट शेटकऱ्याने आणलाय. या 8 मध्ये 18 होते आता 7 मध्ये येतात 12. व्हॉट अ मॅच. 7-12 उतारा शेतकऱ्याचा हा समीकरण जिंकण्यासाठी.
टेनिस क्रिकेट विश्वामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना झाला होता. त्यामधला प्लेअर ऑफ द मॅच विश्वजित ठाकूर, मोठ्या टेनिस क्रिकेट विश्वामधला एक बेहतरीन ऑलराऊंडर, त्याचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केला जातो. येस अ ग्रेट ऑलराऊंडर बाय मोठ्या. जितका मोठा खेळाडू तेवढाच मनाचा मोठेपणा आहे खेळाडूकडे. डाऊन टू अर्थ तारीफ करतो आम्ही विश्वजित ठाकूर. वेलकम. 7 मध्ये 12, 7-12 हा उतारा खूप महत्वाचा असतो कागदावर. प्लॉटिंगसाठी असो कुठेतरी मध्ये या जमिनीच्या भागामध्ये आपला हक्क सांगण्यासाठी हा उतारा तो 7-12. काय कडक स्ट्रोक यार. मॅच मला कॉट बियॉन्ड द स्टंपची संधी देते, परंतु रबीच्या खूप मात्र उजव्या हाताच्या बाजूला राहिला. मे सिंगल. ओव्हरची झाली समाप्ती. आता 6 चेंडू मध्ये 11 धावा. कडक मॅच. 6 गेंदे 11 रन. डीजे प्लीज. मागच्याच हप्त्यामध्ये गावदेवी चषक, आई गावदेवी चषक, गावदेवी धारावी 11 त्यामध्ये 12 धावा डिफेंड केल्या होत्या. सुपर 3 मध्ये जाण्यापर्यंत नमित धावून आला होता. आता विचार काय असेल, नमित कडे देईल का बॉल? चला स्पीडअप करा, कारण खूप वेळ होता. अजून 3 सामने बाकी आहेत मित्रांनो. आता तेच षटक मध्ये टाकण्या नमित भरोसा लेग ब्रेक तर चांगले टाकत होता, परंतु जर ओलसलपणा कोणाला देऊ कोणाला ठेवू, हेमंत आणखीन ऑप्शन आहे त्यांच्याकडे. परंतु अखेरकार जे धारावीमध्ये विक्रम केला होता, जी खरं म्हणजे डिफेंड केलं होतं 12, इथे 11 आहेत नमेशसाठी. तिथे गावदेवी ऐरोलीला बेट करताना 12 धावाचं संरक्षण केलं होतं नमित अशोक पाटीलने. आता मोटूजीच्या विरुद्ध 6 मध्ये 11 डिफेंड करायचं आहे. क्रिकेट इज अ ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स. काही होऊ शकतं. मोटीजीसाठी मात्र समोर 11 धावा. देवाचा मयूर वाघमारे ऑल इंडिया आयकॉन काहीतरी कानबुद्धी देण्यासाठी आलाय. काहीतरी करावं, काय गेम प्लॅन असावं, काय योजना असावी. ते योजना बंद 2 गोष्टी सांगताना मयूर वाघमारे. कारण खरी कसोटी आयकॉन नुसतं खेळत नाही, त्याला जबाबदारी उचलायला लागते. मॅच फसलेले असते ते मैदान जाऊन सुपीक सल्ला आपल्या कानापर्यंत पोहोचवावा. 6 चेंडू आणि 11 धावा. वाटा कडक मॅच. एका बाजूला मोठी जुई, दुसऱ्या बाजूला ज्या टीमने गतवरची सेमीफायनल मधून मात्र आपला संघ बाहेर जाताना दिसला. त्याला बाहेर जाण्यासाठी नेरूळ गावचा राहुल मात्रेने खूप चांगली ऑलराऊंडर परफॉर्मन्स. पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी हॅट्रिक घेतली होती. हॅट्रिकच्या फलंदाज कसे होते पहा. आयकॉन प्लेअर अमित नाईक त्याच्या जाळ्यात होता, भूषण पाटील आणि राहुल कांबळे असे 3 झटके दिले होते हॅट्रिक घेताना. पहिला बॉल रिलीज झालाय, निराश करतोय. 11 मध्ये असताना पहिला बॉल वाईट, थोडीशी घोर निराशा. कमंड मोडलं होतं राहुल मात्रेने गतवर्षी याच ठिकाणी सेमीफायनल पहिला, आणि 6 मध्ये 24 चोपले होत्या. प्लेअर ऑफ द मॅच राहुल मात्रे. सरळ टीमला दणदणी दिमागदार 80त नेलं होतं अगदी फायनल मध्ये राहुलने. पहिला बॉल वाईट. आता येत आहेत 6 चेंडू आणि 1 धाव कमी. 6 गेंदे 10 रन. 6 चेंडू आणि 10 समोर आहे खेळण्यासाठी. यश भोपी. चांगला बॉल फिरवलाय. कटर बॉल बॅटला लागले, ब्रश झालंय, एड नसतं, सिंगल मिळेल हे अपेक्षित आहे ना नमित कडून. खूप मात्र बदल केला, कारण तो वेगानं भर द्यायचा, मारतेव बसायचा, पण यावेळेला लेकटवर त्याने भर दिलाय. प्रॉपरली अचूकतेवर भर दिलाय. तो बॉल वलवतोय. अगदी निसटती ती खेळपट्टी त्या निसटणाऱ्या अगदी त्या खेळपट्टी त्याने बॉल टर्न केलाय. पहिला वाईट, नंतर सिंगल. आता 5 मध्ये 9. 5 चेंडू 9 धडकणे वाढवणारा मॅच. जिंकेल तो सेमीफायनल. उत्पांत फेरीमध्ये धडक देईल. मोटूजी का आराध्य कुमार. जबरदस्त फिरवले बॉल. निस्ता फिरवला नाही तर त्याला मजबूर केलं होतं अक्रॉस द बॅट. कडक बॉलिंग यार. त्याचबरोबर शुभम म्हात्रे यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. अक्षयदादा पाटील खऱ्या अर्थाने भरपूर प्रेम आहे शुभम म्हात्रे यांच्यावरती. नक्कीच या ठिकाणी आणि प्रत्येकांचे प्रेमळ माणसं, आणि तेच सांगितले होते अगदी संदीपजी नाईक साहेबांनी. काही प्रेमळ माणसं सकाळी दिसलं ना तर थाटामाटामध्ये त्याची सुरुवात होते. 5 मध्ये फटका ताबडतोब मॅचला कलाटली देणार आहे. षटकार आलाय. हो माय गॉड. कानेमध्ये ट्वीज. डीजे प्लीज.
भोपी को भोपी मध्ये या आडनाव मध्ये दम आहे. भोपी म्हटलं तर एक उत्कृष्ट अँकर, एक उत्कृष्ट बॅटर, एक उत्कृष्ट समालोचक आणि इथे पाहिलं तर उत्कृष्ट मोठी जीवसाठी यश ठरतो भोपी. हा विजयाचा अडसर आता निर्माण झाला. 3 मध्ये 3. हलक्याच्या सरीमध्ये धुमाकूळ घातले. मॅच निश्चित होती खास करून मोठी जीवसाठी. ते मॅचला पकडलं मी म्हणेन 6व्या क्रमांकाचा बॅट्समन यशने आणि एकदम बॉल टू रन, बॉल मागे 1 धाव. काही होऊ शकत क्रिकेट आहे असे कारणामे मात्र बदलले. बॉलरने जिंकून दिले तर ते आम्ही डोळ्यासमोर पाहिले. अगदी 3 मध्ये 2 वेळा विक्रम केला गोठवल्याच्या 2 बॉलरने. रोहित मात्रे, रुणाल मात्रे. एक अगदी फायनल मध्ये रोहितनं तो अफलातून 3 मध्ये 2 दिल्या नव्हत्या तर रुणाने शिवराम कोपरकर्णीच्या विरुद्ध 2 दिल्या नव्हते. इथे 3 मध्ये 3. काय काय टॅप केले. ऑल इंडिया आयकॉन अमित आहे. चेंडूच्या समोर फील्ड करेल फक्त सिंगल. नाव 2 बॉल इन 2 रन. काही होऊ शकतं. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. क्रिकेट इज अ ग्लोरियसली अनसर्टन गेम ऑफ चान्स. काय मॅच रंगते मैदानाच्या. 2 मध्ये 2. एका बाजूला डिफेंड करताना आराध्य कुमार तुर्बे, मामा आते भाऊ दोघे येतात समोर. स्पीडअप करा. मॅच खूप वेळ घेते ही मॅच. अजून 3 सामने काळोखाला आणि कव्हर फॉर्म मध्ये त्या संततधार हलक्याचा सरी अजूनही रोनक वाढवतो क्रीडा व सांस्कृतिक सभापती चषकाचे. 2 मध्ये 2 कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. हे ठावं असावं. ते मनामध्ये पुन्हा एकदा रुजवा. 2 मध्ये 2 फिल्डिंग करणार आणि बॅटिंग करणार. 2 मध्ये 2. आता स्ट्राईक मध्ये नवीन फलंदाज दीप पाटील. दीप प्रज्वलित करेल का दीप. 2 मध्ये 2. ओ माय गॉड, डाल सिंगर रोखली तर मॅचला मजेल. ओ माय सुपर काय धावला इन ऍक्शन मध्ये. डायरेक्ट हिट कर. मग भूषण म्हणत कसं करू. एक ऍक्शन मध्ये नॉट पर्पजली ऑब्स्ट्रॅक्टर विकेट मिळते पण पर्पज नाही तसा विकेटला मध्ये धावताना अडथळा निर्माण केला तर बॅटरने ती विकेट दिली जाते. पण एकाच लाईनीमध्ये धावत होतं दीप. सिंगल दिले जाईल. नाव स्कोर इज लेबल. इथे थांबून जमणार नाही. थांबलं तर तुमचा खेळ थांबेल. कोणाचा खेळ थांबेल. गत वर्षाच्या कटू आठवणी आहेत कुमार समोर. तेव्हा यजमानानं त्यांना माघारी स्वप्न त्यांचं भंग पावलं होतं. खास करून राहुल मात्रेने फायनल मध्ये पोचू दिलं होतं. इथे फायनल मध्ये घेऊन जाईल काय. मॅचेस झाल्यात असे 1 मध्ये 1. अजूनही आम्हाला फक्त रामलीला मैदान. सोनू सारखा 2 बॉल मध्ये 7 षटकार मारला होता सोनूने. अगदी रिद्धी सिद्धी कोपरीच्या अजयच्या विरुद्ध. परंतु 1 मध्ये 1 सोनूला काढता आले नाही. अश्रू त्याच्या डोळ्यातून ढसा बाहेर पडत होते. क्रिकेटच्या कटू आठवणी जिथे 1 मध्ये 6 बऱ्याच वेळा झाल्यात पण 1 मध्ये 1 खूप मुश्किल आहे बनल्यात मैदानाच्या आत. काय होईल कठीण आहे. व्हेरी फनी गेम आहे. गत वर्षीच्या आठवणी कटू मध्ये पुसण्याचा प्रयत्न पण तेवढाच अगदी नवीमच्या बाहेरून मोठी जी जुई आहे तो एवढ्यात हार मानणार नाही. 2 षटका ज्याच्या बॅट मधून आल्यात ना तो यश भोपी आता स्ट्राईक वरती. मॅच बनवले यशने. तो एवढ्या लवकर जाऊ देईल असं वाटत नाही. जबरदस्त मॅच आहे मैदानाच्या आत. औचित्य आहे क्रीडा व सांस्कृतिक सभापती चषक. प्रेझेंटर गिरीश मात्रे, अक्षयदादा पाटील, कट्टा बॉयज मित्रमंडळ गिरीश मात्रे. 1 मध्ये 1 जस्ट लाईक पावसाळा आणि अंब्रेला क्षेत्ररक्षण मैदान आहे. छत्री उघडले त्याचं क्षेत्ररक्षण. 1 मध्ये 1. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ सुपर. 1 मध्ये 1. राईट आर्म राऊंड ते बॅकफूट वगैरे चांगली ते रनआउटची विकेट आहे का. ओ माय गॉड वाईट इस्रो बनली आणि काय मॅच बॅट फिरवताना खऱ्या अर्थाने मॅचचा आनंद का 2 षटकानं माझी मॅच बनली आहे माझ्या टीमसाठी. वेल डन एज होपे. व्हॉट अ लवली बॅटिंग. प्रमुख बॅट्समन परतल्यानंतर खऱ्या अर्थाने मॅचला ताजी केली, जिवंत केली अगदी एज होपीने. वेल डन. हार्ड लक. गत वर्षी सेमीफायनल, या वर्षी क्वार्टर फायनल मधून अलविदा घेताना आराध्य कुमार येलतुर्बे. हार्ड लक. जाऊया ऐकूया नेक्स्ट मॅच मध्ये एक आपल्या गन मशीनला ज्याच्या अगदी संवादातून टोलामधून अफलातून असे संवाद येतात ते येतील बाबूसाहेब